आज मी आपल्यासोबत साबुदाणा खिचडीची अशी रेसिपी शेअर करणार आहे, ज्यामुळे हे साबुदाणा बघू शकता एकदम मोकळा होतो आणि जास्त वेळ जरी ठेवलात ना, म्हणजे पूर्ण पूर्ण दिवस जरी ठेवलात तरी साबुदाणा खिचडी जराही कडक होत नाही, वातड होत नाही, मस्त मऊसूद राहते आणि एकदम मोकळी राहते. तर यासाठी आपण काहीतरी ट्रिक्स वापरणार आहोत, ज्यामुळे ही साबुदाणा खिचडी सहज कोणालाही बनवता येईल आणि जबरदस्त टेस्टी लागते. एकदा नक्की बनवून पहा या पद्धतीने आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. साधी सरळ सोपी रेसिपी आहे, स्टेप बाय मी स्टेप तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे साबुदाणे. तर इथे ना मी पाव किलो साबुदाणे, पाव किलोपेक्षा थोडीशी जास्त होते, रात्रभर भिजत ठेवले होते. बघा मऊ असे साबुदाणे भिजले गेलेले. साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं, पाव इंचवरती असं थोडं पाणी राहील एवढंच आपल्याला पाणी ठेवायचे आणि झाकून हे आपण रात्रभर किंवा 5-6 तास तरी ठेवा. व्यवस्थित साबुदाणा भिजला पाहिजे. आता हा साबुदाणा छान भिजला गेल्यानंतर आपल्याला या मोकळी खिचडी होण्यासाठी एक ट्रिक वापरायची. ती म्हणजे काय, आपल्याला हा साबुदाणा वाफून घ्यायचा आहे. तर कढईमध्ये मी पाणी तापत ठेवलं होतं. बघा वाफ येते चांगली पाण्याला. चांगलं पाणी तापल्यानंतरच यामध्ये हे बाऊल पूर्णपणे ठेवून द्यायचे आणि झाकून आपल्याला 7 ते 8 मिनटं मीडियम गॅसवरती हे साबुदाणे वाफून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, किंवा कुकरमध्येही वाफवू शकता, कढईमध्येही पटकन वाफवले जातात. तोपर्यंत साबुदाणे वाफत आहे तोपर्यंत काय केलं आहे मी, एक मध्यम आकाराचा बटाटा असताना छोट्या फोडी करून घेतल्या आहेत. पातळ फोडी करायच्या बरं का, जाड नाही, अशा पातळ फोडी करून घ्यायच्या. यामुळे ना साबुदाणा खिचडी खाण्यासाठी छान लागते. आता वळी आपण गॅसकडे. तर गॅसवरती कढईमध्ये मी ना 1 चमचा मोठा भरून तूप घेतलेला आहे. तूप, तेल तुम्हाला जे आवडतं ना ते घेऊ शकता. साबुदाणा खिचडी छानच होते. आता यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालते मी. हे शेंगदाणे आपल्याला मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने एकदा साबुदाणा खिचडी बनवून पहा, खरंच जबरदस्त टेस्टी लागते. खाणारे खातच राहतील आणि जराही चिकट होत नाही, लक्षात ठेवा. आता हे बघा साबुदाणा खिचडीसाठी आपण हे शेंगदाणे छान असे तळून घेतलेले आहेत. थोडे फुटलेले आहेत, म्हणजे शेंगदाणे जे तळले गेले आहेत. आता त्याच तुपामध्ये आपण घालूया बटाटा आणि बटाटाही आपल्याला तळून घ्यायचे. असं बटाटा तळून घेतल्यामुळे ना साबुदाणा खिचडी खरंच खूप छान लागते. तुमच्याकडे तुम्हाला असं नसेल तळून घ्यायचा, तर उकडलेला बटाटा असेल ना, तोही तुम्ही चिरून घालू शकता. पण एकदा जर माझ्या पद्धतीने बनवून पाहिलात ना, खरंच बाकीच्या पद्धती विसरून जाईल. आता यामध्येच ना थोडंसं घालूया मीठ, कारण बटाटा तळताना जर त्यामध्ये मीठ घातलं ना, तर बटाट्याला छान लागतं, फिका लागणार नाही. तर आता गॅस मिडियम करून आपण हा बटाटा थोडासा सोनेरी कलर होईपर्यंत तळून घेऊया, म्हणजे व्यवस्थित तळला जाईल. यासाठीच ना पातळ फोड्या केल्या की बटाटा व्यवस्थित तळला जातो, लवकर तळला जातो. तर बघू शकता हलका कलर चेंज होत आलेला आहे. असंच सोनेरी कलर येईपर्यंत आपण हा तळून घेतलेला आहे. बघा मस्त मऊ पण झालेला आहे बटाटा. आपण काढून घेऊया. बटाटा काढून गॅस बंद करून ठेवले मी आणि आता आपण चेक करूया साबुदाणे छान असे वाफले गेलेले आहेत, बघू शकता. 7 ते 8 मिनटामध्ये साबुदाणे छान असे वाफले जातात. जास्त वेळ वाफायचे नाही आहेत बरं का. आता हे आपण बघा मस्त असे मोकळे तुम्हाला आताच दिसत असेल, अजिबात चिकट होत नाही. या पद्धतीने बनवून पहा. तर हे साबुदाणे असे मोकळे करून घ्यायचे आपल्याला. गरम असतानाच आपल्याला हे करायचे. गॅस बंद केल्याने मी लगेच बाऊल काढून घेतलेला आहे आणि याला मिक्स करून घेते. आता यामध्येच आता इथेच आपल्याला काही साहित्य ॲड करायची आहे, ती म्हणजे शेंगदाण्याचं कूट. आपण शेंगदाणेही तळून घेतलेत, पण शेंगदाण्याचं कूट आता घातल्यामुळे काय होतं, मस्त हे जे आहेत ना साबुदाणे मस्त मोकळे होतात. चवीनुसार घालायचं मीठ आणि इथे ना मी घालते साखर. 2 चमचे छोटे साखर घालते. साखरेमुळे ना साबुदाणा खिचडी छान लागते. तुम्ही नाश्त्याला घालत तर नाही घातला तरी चालेल, पण चवीला खूप भारी लागते ही खिचडी. आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया, कारण काय होतं माहिती आहे, साबुदाणे छान गरम आहेत, त्यामुळे आता आपण यामध्ये साखर, मीठ घातलं ना की व्यवस्थित मिक्स होतं, मस्त विरघळलं जातं मीठ आणि साखरही. तरी बघा व्यवस्थित आता आपण छान असं सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट जास्त प्रमाणात आवडत असेल तर थोडा जास्तही घालू शकता, पण मी काय केलं आहे, पण इथे शेंगदाणेही घालतो आहे ना, म्हणून मी थोडंसं घातलेलं आहे. आता वळूया परत गॅसकडे. गॅस चालू केलेली आहे आणि तेच तूप तापलं का यामध्ये एक चमचा छोटं जिरं घालते. आता जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर नाही घातला तरी चालेल. त्यानंतर आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. सोबतच कढीपत्त्याची पानं घालायची. अशी किंवा तुपामध्ये छान अशी मिरची तळून घेतली ना, की मिरचीचा जो तिखटपणा आहे तो मस्त तुपामध्ये उतरतो आणि साबुदाण्याची खिचडीला टेस्ट छान येते.
हलकासं बघा असं थोडंसं तळले जाईपर्यंत आपण हे मिरच्या आणि कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. आता यामध्येच घालूया साबुदाणे जे आपण मिक्स करून ठेवले होते ते. आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायचे बरं का. मंद गॅसवरती छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कढई तुम्ही ना जरा जाडबुडाची घ्या, म्हणजे काय होतं खाली लागत नाही. आता यामध्ये असे शेंगदाणे आणि बटाटे जे तळून घेतले होते ते घालूया आणि पटकन मिक्स करून घेऊया. तर बघा, बटाटे आणि शेंगदाणे तळून घेतल्यामुळे दिसायलाही साबुदाण्याची खिचडी खूप सुंदर दिसते आणि चवीलाही भारी लागते. नेहमी एकाच प्रकारची कसं होतं त्याच प्रकारे बनवून कंटाळा येतो खाण्यासाठी. तर या पद्धतीने बनवून बघा. आता फक्त 2-3 मिनटं आपण ही साबुदाण्याची खिचडी वाफवून घेणार आहोत. गॅस एकदम मंदवरती ठेवलेले बरं का, जास्त फास्ट ठेवायची नाही आहे. मंदावरती ठेवून मस्त असे बघा साबुदाणे आपले छान असे वाफले गेलेले आहेत. जास्त वेळ आपल्याला वाफवायचं नाही, कारण साबुदाणे पहिलेच आपण वाफून घेतलेले, त्यामुळे ते व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. मस्त मोकळी अशी आपली साबुदाण्याची खिचडी झालेली आहे. बघू शकता कुठेही चिकट नाही होत. तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. एकदम असे मोत्यासारखे आपले हे साबुदाणे दिसत आहेत बघा, मोकळे. आणि प्रवासामध्ये, उपवासाला ना तुम्हाला जास्त वेळ टिफिनमधून न्यायचे असतील तर तुम्ही नेऊ शकता. जराही चिवट होत नाही, चिकट होत नाही. बनवायला सोपी आहे. व्यवस्थित मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं बनवायचं. तर एकदा नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. गरमागरम ही अशी मस्त टेस्टी साबुदाणा खिचडी. आणि मला सांगायचं बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.